मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक म्हणजेच क्लर्क या पदासाठी आपण मराठी लँग्वेजच्या क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत मित्रांनो. तर मग चालू करूया. मराठी लँग्वेजचे जे 10 क्वेश्चन असतात आपण ते पाहणार आहोत. त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर मित्रांनो, अंतरात्मा, अंतरात्मा, अंतरात्मा आणि अंतरात्मा असे 4 ऑप्शन त्यांनी इथे दिले आहेत. यापैकी आपलं जे उत्तर बरोबर उत्तर जे आहे ते आहे अंतरात्मा. 1 नंबरचं आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर हे पहा मित्रांनो, अंतरात्मा. त्यानंतर दुसरं, खालील शब्दातील अचूक शब्द निवडा. हे सेमच आहे, शुद्ध व अचूक हे सेमच आहे वरचा आणि खालचा क्वेश्चन. याच्यामध्ये पण परिस्थितीचा आपल्याला जो अचूक शब्द आहे तो निवडायचा आहे. तर हे पहा मित्रांनो, चौथा ऑप्शन म्हणजेच डी हा आपला योग्य ऑप्शन आहे. त्यानंतर खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते? कवी सौमित्र. तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की मराठी लँग्वेजमध्ये वेगवेगळे जे कवी असतात त्यांना काहीतरी टोपण नावं दिलेली असतात. तर त्यामध्ये किशोर कदम यांचं नाव आहे कवी सौमित्र. त्यानंतर किशोर कदम हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हे आपण PYQ घेत आहोत आणि PYQमधनं हे जे 2025ची जी क्वेश्चन पेपर होती त्यातल्या मराठी लँग्वेजचे हे एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे आपला, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. इथे दिलं आहे आपल्याला केवळ वाक्य, संयुक्त, मिश्र आणि उद्गारार्थी वाक्य. तर मित्रांनो, संयुक्त वाक्य जे आहे ना ते आपलं बरोबर उत्तर आहे. गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य असा आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द ओळखा. तर मित्रांनो, सोवळे, आता सहजासहजी आपण इथं जर उत्तर काढायला गेलं तर पोवळे, पिवळे, ओवळे, आवळे असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ओवळे जो ऑप्शन आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ओवळे. त्यानंतर हात टेकणे म्हणजे काय? हात टेकणे, नमस्कार करणे, मदत करणे, नाईलाजाने माघार घेणे, धीर सुटणे. तर मित्रांनो, यापैकी नाईलाजाने माघार घेणे हे आपलं बरोबर उत्तर आहे, नाईलाजाने माघार घेणे. त्यानंतर सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. तर मित्रांनो, आपल्या संधीचा प्रकार ओळखायला इथं विचारलेला आहे. सज्जन या शब्दाचा आपल्याला संधीचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो, सज्जन या शब्दाचा जो उत्तर आहे ते आहे व्यंजन संधी. त्यानंतर मित्रांनो, मुक्ता फळे उधळणे या वाक्याचा वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला इथं ओळखायला सांगितलेला आहे. मुक्ता फळे उधळणे, मूर्खासारखं बोलणे, मोत्यांच्या माळा करणे, पांढरी फुले वाहणे, मुक्तपणे फिरणे. तर मित्रांनो, यापैकी या मुक्ता फळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ मूर्खासारखं बोलणे हे आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तो मोठ्याने गातो हे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो. तर गातो हे इथलं ही क्रिया आहे आणि त्या क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द मोठ्याने आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे मित्रांनो ते मोठ्याने आहे. हे पहा मित्रांनो, जर तुम्हाला आपली ही एक्सप्लेनेशनची सिरीज आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही सिरीज अशी चालू ठेवायची असेल तर कॉमेंट नक्की करा. धन्यवाद.